भगवान श्रीकृष्णांच्या बालपणीच्या मनोरंजनाची आठवण म्हणून साजरा केला जाणारा उत्सव म्हणजे दहीहंडी। आज दहीहंडीचा उत्सव नाशिकमधील पंचवटी परिसरात साजरा करण्यात आला। मच गया शोर सारी नगरी में गोविंदा रे गोपाळा अशा एकापेक्षा एक सरस गाण्यावर थरावर थर रचून म्हणजेच एकमेकांच्या खांद्यावर चढून मोठ्या उत्साहात ही दहीहंडी फोडण्यात आली। राहुल भाऊ टिकले युवा ब्रिगेड आयोजित दहीहंडी उत्सवात आमदार राहुल टिकले यांचे मोलाचे सहकार्य लाभले। मयूर नाटकर यांच्या संकल्पनेतून करण्यात आलेल्या या दहीहंडी उत्सवात तरुणांच्या आनंदाला उधाण आल्याचे बघायला मिळाले। पंचवटी परिसरात आमचे लहान मंडळ म्हणून नाटकर किशोर नाटकर जगदंबा मित्रमंडळ यांच्यातर्फे दरवर्षी आयोजित करण्यात आलेल्या आजच्या दहीहंडीला उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचा आणि आपल्या सर्वांचं आभार मानेल, अभिनंदन करेन की फक्त एक वर्ष दहीहंडी न करता त्यांनी ही परंपरा म्हणून सुरू केली आहे आणि तिसरं चौथं वर्ष हे आहे ज्यावेळेस आपण पंचवटीकर सगळ्यात मोठी दहीहंडी म्हणून दरवर्षी आपण याच्याकडे बघतो। मी सर्वांना शुभेच्छा देईन। आज वातावरण उत्सवाचं आहे, आपल्या सर्वांना दहीहंडीचे घर बनायचे, त्याचा आनंद घ्यायचा आहे। त्याच्यामुळे भाषण न करता आपण सर्व पंचवटीकर आहात आणि आपल्याला येत्या 15 दिवसात उत्तर महाराष्ट्रातली सर्वात मोठी रामाची मूर्ती 7 मजली इमारती उभी आपल्या तपोवनात तिचं लवकरच उद्घाटन होईल आणि त्याच्यामुळे पंचवटीची नवीन ओळख ही महाराष्ट्रात होईल। त्याच्यामुळे आपल्या सर्वांना परत एकदा आभार मानतो आपण त्याला आणि आपल्या प्रभू श्रीरामाचे आपले जे दैवत आहे त्याचा एकदा जय जयकार करून आपण पुढचा कार्यक्रम सुरू करू। श्रीरामचंद्र की छत्रपती शिवाजी महाराज की। उत्तर महाराष्ट्रामध्ये त्यांनी आपलं नाव कमवलंय। प्रथमच आपल्या पंचवटीकरांना 5 थराची फिरती सलामी बघायला भेटत आहे। प्रवीणजी भाटे यांचं या ठिकाणी आगमन झाले। सागर जाधव, प्रतीक भाऊ गवळी, मंगेश भाऊ धनवटे, अमोल भाऊ परदेशी, पाच थरांची फिरती सलामी गोविंदा पथक देत आहे। जय श्रीराम। टाळ्या वाजून त्यांना प्रोत्साहन द्यायचंय। जय श्रीराम। राणी वृत्तसंकलन विभाग, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।